सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक. लेखक महात्मा ज्योतिबा फुले. या यूट्यूब चॅनलवर. ज्योतिराव आणि सावित्रीबाई या दाम्पत्यास मुलबाळ नव्हते, म्हणून त्यांनी एका अनाथ अर्भकाचे तो पोटचा मुलगा असल्याप्रमाणे पालन पोषण केले. त्याचे नाव यशवंत असे ठेवण्यात आले होते. याच यशवंतराव फुलेने ज्योतिराव 27 नोव्हेंबर 1890 रोजी मध्यरात्र उलटल्यानंतर कालवश झाल्यावर सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक हे त्यांचे पुस्तक 1891 साली प्रथम प्रसिद्ध केले. त्यांनी ज्योतिरावांचे एक छोटेसे चरित्र लिहून ते या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत समाविष्ट केले होते. पहिल्या आवृत्तीत यशवंतराव फुल्यांनी डॉक्टर विश्राम रामजी घोले यांनी 1 नोव्हेंबर 1889 रोजी ज्योतिरावांच्या हस्तलिखितावर दिलेल्या विस्तृत अभिप्रायाचाही समावेश केला होता. हे पुस्तक अर्धे छापले नाही तोच ज्योतिरावांना मृत्यूने गाठले, असे यशवंतराव फुल्यांनी प्रस्तावनेत नमूद केलेले आढळते. ज्योतिरावांनी हे पुस्तक कोणत्या परिस्थितीत लिहिले हे सांगताना यशवंतराव फुले म्हणतात, ज्योतिरावांनी शूद्राती अतिशूद्रास सुस्थितीत आणण्याविषयी अतोनात परिश्रम केले. या परिश्रमाने प्रकृतीचे भान फार बिघडून त्यांस पुढे पक्षघाताचा आजार झाला. रोग फार भयंकर असल्यामुळे त्यांस अनिवार्य त्रास भोगावे लागले. तथापि डॉक्टर विश्राम रामजी घोले यांनी फी न घेता अतिपरिश्रम केल्यामुळे त्यांस 1 महिन्यातच बरे वाटू लागले. थोडे बरे वाटू लागल्यावर निरुद्योगी राहणे इष्ट न वाटून त्यांनी शूद्रातिशूद्रासह खरतर सर्व मानवांच्या हितार्थ ग्रंथ रचण्यास प्रारंभ केला. लिहिण्याचे मुख्य साधन जो उजवा हस्त तोच पक्षघाताने निरुद्योगी झाल्यामुळे त्यांस थोडे दुःख झाले. तथापि ईश्वरेच्छा म्हणून धैर्य न सोडता आपल्या डाव्या हस्ताने व अत्यंत विचाराने सार्वजनिक सत्यधर्म नावाचे पुस्तक त्यांनी तयार केले. ग्रंथाच्या छपाईसाठी आवश्यक त्या द्रव्याची तरतूद ज्योतिरावांनी परममित्र असलेले मोरव विठ्ठल वाळवेकर यांनी केल्यामुळे हे पुस्तक प्रकाशित होऊ शकले. ज्योतिरावांचे हस्तलिखित वाचून त्यावर अभिप्राय देताना विश्राम रामजी घोल्यांनी ज्योतिरावांनी केलेल्या कार्याचे मोजक्या शब्दांत सार सांगितले आहे. त्यांनी धर्मप्रकरण, सत्यासत्य व कार्यकारण भाव यांचा शोध लावण्यास लोकांस सवय लावली. अमुक चाली बऱ्या किंवा वाईट यांचा न्याय त्यापुढे मांडला. मूर्तिपूजेचे खंडन केले. एकेश्वरी धर्माचे मंडन केले. धर्म, कर्म व व्यवहार त्यांत लोक नाडले जाऊ नयेत म्हणून त्यांच्या समजुती पाडल्या. धर्मसंस्कार म्हणजे पूजा अर्चा, होम हवन व आहुती, मूर्तीपूजन, नैवेद्य अर्पण, भूतपूजा वगैरे सर्व मतलबी साधूंच्या हिताचे असतात, असे सांगून घोल्यांनी म्हटले होते की धर्मभोळेपण व धर्मवेड हा ग्रंथ वाचल्याने पुरता जाईल. सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकावरील ज्योतिरावांच्या शिकवणीचे स्वरूप स्पष्ट करताना घोल्यांनी लिहिले होते, त्यांचा लिहिण्याचा मुद्दा असा आहे की एका ईश्वरास भजावे, सद्वर्तनाने वागावे, सर्वांनी बहीण भावंडाप्रमाणे वर्तावे, सर्व मनुष्याला सारखेच हक्क असावे. गुलामगिरी नामक ग्रंथरूपाची एका गदा उत्पन्न करून तिच्या बिनचूक तडाख्याने ज्योतिरावांनी बळीराजास फसवणाऱ्या वामनास आणि पृथ्वी निक्षत्रिय करू पाहणाऱ्या परशुरामास चेत केले, असेही घोल्यांनी अभिप्रायात म्हटले आहे. सदर पुस्तक तुम्ही ऐकत आहात स्वाते IAS या यूट्यूब चॅनलवर. ज्योतिराव गोविंदराव फुले. जन्म 1827, मृत्यू 1890. ग्रंथकर्त्याची प्रस्तावना. या आपल्या अमर्याद विस्तीर्ण पोकळीमध्ये निर्मिकांनी अनंत सूर्यमंडळासह त्यांच्या ग्रहपांगासहित तत्संबंधी एकंदर सर्व प्राणीमात्रांस उत्पन्न केले आहे. त्यापैकी आपण सर्व मानव स्त्री पुरुषांनी त्याविषयी काय काय करावे आणि आपण सर्व एकंदर महान मानव स्त्री पुरुषांनी त्याचे स्मरण मनी जागृत ठेवून एकमेकांशी कोणत्या तऱ्हेचे आचरण केल्यामुळे त्यास आनंद होणार आहे, याचं त्याच्या कृपेने एकंदर सर्व मानव स्त्री पुरुषांच्या हितासाठी हा लहानसा ग्रंथ रचिला आहे. तो सर्वांस ग्राह्य होऊन आम्ही सर्वांनी निर्मिकाच्या सत्यमय राज्याचा सारखा उपभोग घेऊ लागावे म्हणून माझा त्यापाशी मागणी आहे.
जे काही मी माझ्या अल्पबुद्धीनुसार या ग्रंथात लिहिले आहे त्यात जी आपल्या मानव स्त्री पुरुष विद्वान व सुज्ञ वाचणाऱ्यांच्या मनात व्यंग्य दिसून येतील त्याविषयी त्यांनी मला क्षमा करून गुणलेशाचा स्वीकार करावा अशी त्या सर्वांस माझी विनंती आहे. आणि जर याकरिता त्यांच्या अवलोकनात कोणताही भाग सार्वजनिक अयोग्य किंवा खोटा दिसला तो किंवा या ग्रंथाच्या दृढीकरणार्थ जर त्यास काही सत्य विचार सुचविणे असेल तर ते त्यांनी वर्तमानपत्राद्वारे आम्हास कळवावे. म्हणजे ते खरेच विचारी पुरुषांचे असल्यास आम्ही कृतज्ञतापूर्वक मान्य करून दुसऱ्या आवृत्तीत दाखल करू. हा ग्रंथ आम्हास विस्ताराने लिहावयाचा होता, परंतु एकंदर सर्व मानव स्त्री पुरुषांस आपापले प्रपंच आवरून जर हा ग्रंथ त्यांस वाचता न येईल तर एकंदर सर्व रिकामटेकडे धूर्त त्यांस लुटून खातील. यात सौ एकंदर सर्व मानव स्त्री पुरुषांच्या उपयोगी हा ग्रंथ पडावा म्हणून या ग्रंथास सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक असे नाव दिले आहे. यात सौ सर्वांनी योग्य आश्रय दिल्यास दुसरी आवृत्ती आम्हा सुधारून व तीत नवीन पुराव्यासह कृत्रिमी थोतांड ग्रंथाचे खंडन करण्याची हिंमत येईल. सादर ग्रंथकर्ता सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकातील पहिले प्रकरण सुख. यशवंताचा प्रश्न. मानव प्राणी एकंदर सर्व जगात कशाने सुखी होईल? ज्योतिरावांचे उत्तर. सत्यवर्तन केल्याशिवाय मानव प्राणी जगात सुखी होणार नाही याविषयी प्रमाण देतो. अखंड सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, जगान माझी सुख सारे, खास सत्याची ती पोर, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, आहे सत्याचा बाजोर, काढी भंडाचा तो नीर, सत्य आहे ज्याचे मूळ, करी धूर्ताची बाराळ, बळ सत्याचे पाहुनी, बहुरूपी जळे मनी, खरे सुख नटा नोव्हे, सत्य ईशा वर्जू पोहे, ज्योती प्राथी सर्व लोका, व्यर्थ डंभा पेटू नका. यशवंताचा प्रश्न. यावरून देशस्थ आर्य रामदास भटजी बुवांचा श्लोक असा आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मनात तूच शोधून पाहे. याविषयी तुमचे काय म्हणणे आहे? ज्योतिरावांचे उत्तर. देशस्थ आर्य रामदास भटजी बुवांनी या श्लोकावरून निर्मिकाने निर्माण केलेल्या पवित्र जगाविषयी व संसाराविषयी अज्ञानी शूद्रातिशूद्रांचे मनात वीट भरवून तो सर्व व्यर्थ आहे म्हणून त्यांनी निरीच्छ व निरभ्रम होऊन परित्याग केल्याबरोबर धूर्त आर्यभटांनी त्यांवर झोड उठवावी यास्तव हा श्लोक बुद्ध्या केला असावा. कारण आर्य रामदासास सत्य कशास म्हणावे हे केवळ आपल्या जाती मतलबासाठीच कळायचे नव्हते असेच मला वाटते. याविषयी मी तुम्हास एक प्रश्न करीतो, त्याचे उत्तर देताना आर्य रामदासाचा श्लोक कितपत खरा आहे याविषयी तुम्हास सहज निर्णय करता येईल. यशवंताचा प्रश्न. असा तुमचा प्रश्न काय आहे तो आम्हास सांगाल तर बरे होईल. ज्योतिराव. असे कोणते क्षुल्लक सार्वजनिक सत्य आहे की ज्याचे आचरण केल्याने मानवप्राणी दुःखी होतो? यशवंत. सत्यास्मरून एकंदर सर्व सार्वजनिक सत्य मग ते क्षुल्लक का असेना पण त्याचे आचरण केल्याने कोणताही मानवप्राणी दुःखी होणार नाही असे शोधांती समजून आले. तथापि आर्य रामदासाने कोणत्या आधारावर हा श्लोक कल्पिला असावा? ज्योतिरावांचे उत्तर. याला जोर मूढ शूद्रातिशूद्रांचे अज्ञान व त्यांचा मतलबीपणा व धूर्तपणा होय. याविषयी धूर्त आर्य रामदासाने आपल्या ग्रंथात जे काही लिहिले आहे त्यावर निपक्षपाताने विचार करावा यास्तव ते पुढे देतो. देव झाले उदंड, देवाचे मांडिले भंड, भूता देवांचे थोतांड, एकची जहले, मुख्य देव तो कळेना, कशाच काही मिळेना, एकास एक वळेना अनावर, ऐसा नासला विचार, कोण पाहतो सारासार, कैचा लहान कैचा थोर कळे विना, शास्त्रांचा बाजार भरला, देवांचा गलबला झाला, श्लोक कामनेच्या व्रताला झोंबोन पडती, ऐसे अवघे नासले, सत्यासत्य हरपले, अवघे जना एक झाले चहुंकडे, मता मतांचा गलबला, कोणी पुसेना कोणाला, जो जे मती सापडला, तयासी तोची थोर, असत्याचा अभिमान
तेने पाविते पतन, म्हणून या अज्ञातेजन सत्य शोधती. यशवंताचा प्रश्न. रामदासनं अस्सल आर्य ब्राह्मण कुळातील असता त्याने आपल्यास राम शर्मा पद न जोडिता अतिशूद्र सूरदासाचे पद आपले नावास का जोडून घेतले? यातील इंगित काय असावे ते तुम्ही सांगू शकाल काय? ज्योतिरावांचे उत्तर. शिवाजी हा शूद्र जातीमध्ये मोठा योद्धा असून अक्षरशून्य असल्यामुळे व रामदास अट्टल धूर्त आर्य जातीतील साधू बनल्यामुळे त्याने आपल्या नावास शर्मा असे पद जोडून न घेता अतिशूद्र सूरदासासारखा आपल्यास रामदास म्हणवून घेऊ लागला. यांतील मुख्य इंगित अज्ञानी शूद्रशूर शिवाजीस खुश करणे होय. तात्पर्य, निर्मिकाच्या नावावर धर्मसंबंधी दरवडे घातल्याने मात्र सुख होते व बंडखोरापासून अज्ञानी व पंगू मानवास सोडविल्यापासून अथवा निराश्रित, अंध, पंगू व पोरक्या मुलामुलींस व इतर सर्व प्रकारच्या संकटात सापडलेल्या मानव बांधवांस साह्य देण्यापासून मात्र सुख होत नाही. म्हणून म्हणणे केवळ एखाद्या नास्तिकाने जग निर्माणकर्त्याचे अस्तित्व नष्ट करण्याप्रमाणे होय. प्रकरण दुसरे. धर्म पुस्तक. बळवंतराव हरी साकवळकरांचा प्रश्न. यावरून कोणत्याच धर्मपुस्तकात सर्वथव्य प्राणीमात्रास सुख देण्यापुरते सत्य नाही काय? ज्योतिरावांचे उत्तर. या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जेवढे म्हणून मानवांनी धर्मपुस्तके केली आहेत त्यांपैकी एकही ग्रंथात आरंभापासून शेवटापर्यंत सारखे सार्वजनिक सत्य नाही. कारण प्रत्येक धर्मपुस्तकामध्ये काही एक व्यक्तींनी त्या वेळच्या प्रसंगानुसार हेकडपणा केल्यामुळे ते धर्म एकंदर सर्व मानवी प्राण्यांत सारखे हितकारक न होता सहजच त्यामध्ये अनेक फळ्या होऊन त्या एकमेकांच्या मनापासून हेवा व द्वेष करू लागतात. दुसरे असे की निर्माणकर्ता जर आपण सर्व मानकांचा निर्मिक आहे तर एकंदर सर्व मानवी प्राण्यांमध्ये प्रत्येक व्यक्तीस त्याने कृपाळू होऊन एकंदर सर्व उत्पन्न केलेल्या मानवी अधिकारांचा यथायोग्य उपयोग घेता यावा असे घडून येत नसल्यामुळे त्यास अनेक प्रकारच्या दुःसह अडचणी सोसाव्या लागतात. सारांश. आपल्या या सूर्यमंडळासह आपण वस्ती करणाऱ्या पृथ्वीचा निर्माणकर्ता जर एक आहे तर तीजवरील अनेक देशांतील लोकांचा एकमेकांशी वैरभाव माजवून प्रत्येकामध्ये देशाभिमान व धर्माभिमानाचे खूळ व्यर्थ का माजले आहे? त्याचप्रमाणे या पृथ्वीवरील अनेक देशांतील नद्या महासागरास मिळत असता त्यांतील एका देशातील नदी पवित्र कशी होऊ शकेल? कारण ती महापवित्र नदी श्वानाचे मलमूत्र पोटात घेऊन समुद्रास वाहून नेण्यास कधी मागे पुढे घेत नाही. बळवंतरावांचा प्रश्न. तर यावरून या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काही लोकांस महापवित्र मानून त्यांस भूदेवासारखा मान देऊन त्यांस का श्रेष्ठ मानतात? ज्योतिरावांचे उत्तर. या पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकंदर सर्व मानवी प्राणी अवयवाने व बुद्धी कौशल्याने एकसारखे असून त्यांपैकी काही लोक पिढीजादा पवित्र बनून श्रेष्ठ कसे होऊ शकतील? सर्वांसारखे त्यांस जन्म मरण असून तो सर्वांप्रमाणे सद्गुणांत व दुर्गुणांत निपुण नाहीत काय? प्रकरण तिसरे. निर्माणकर्ता. यशवंत फुलेंचा प्रश्न. तर सूर्यमंडळासह आपण वस्ती करणाऱ्या पृथ्वीचा निर्माणकर्ता कोण आहे? ज्योतिरावांचे उत्तर. पूर्व अथवा पश्चिम अथवा दक्षिण अथवा उत्तर इत्यादी 10 दिशांपैकी एका तरी दिशेचा आपण शोध करू लागल्यास तिचा अंत लागेल काय? यशवंताचे उत्तर. 10 दिशांपैकी एकाही दिशेचा शोध आम्ही करू लागल्यास आम्हास थांग लागणार नाही. हजारो वर्षे सुद्धा आम्ही त्या दिशेचा शोध करू लागल्यास आम्हास तिचा थांग लागणार नाही. कारण आम्हा मानवांचे आयुष्य ते किती? फुलेंचा प्रश्न. 10 दिशांपैकी एकाही दिशेचा आपल्या जर थांग लागत नाही तर एकंदर सर्व दिशांची पोकळी ती किती असावी बरे? याचे तुम्हास अनुमान तरी करता येईल काय? यशवंताचे उत्तर. एकंदर सर्व पोकळीची लांबी, रुंदी, उंची, खोली याचा आम्हास थांग लागणार नाही. ती अनंत आहे अशी आमची खात्री झाली. ज्योतिरावांचे उत्तर. या आपल्या विस्तीर्ण पोकळीमध्ये अनंत सूर्यमंडळासह त्यांच्या ग्रहपांगांसहित आपल्या पृथ्वीवरील प्राणीमात्रांसह पशु, पक्षी, वृक्ष इत्यादिकांस ज्याने निर्माण केले आहे तो करता कोठे व कसा आहे हे पाहण्याचे आपण यत्किंचित मानव प्राण्यांनी इच्छा करू नये. कारण
आपल्या पृथ्वीच्या अतिसन्निध ग्रहावर काय काय आहे हे पाहावयास जाण्याची सुद्धा आपल्यास शक्ती नाही. आता मी तुम्हाला असे कळवितो की पूर्वेकडे अथवा दुसऱ्या दिशेकडे विमानाच्या अथवा रेल्वेच्या मार्गाने हजारो वर्षांच्या रस्त्यावर पलीकडे गेल्यावर तेथे एका महालामध्ये सर्वांचा निर्माण करता अनेक विश्वांतील प्राणीमात्रांच्या सुखदुःखाची व्यवस्था करीत बसला आहे असे आपल्या दृष्टीत पडेल. अशी जर आपण कल्पना जर केली तर तुम्ही स्वतः तेथे जाऊन आपल्या सर्वांच्या निर्मिकाचे दर्शन घेऊन पुन्हा ते शुभ वर्तमान माझ्या मुलाबाळांस, कारण आम्ही अल्पायुषी आहोत म्हणून तोपर्यंत आम्ही जगणार नाही, येथे परत सांगण्याकरता तुमच्याने येववेल काय? अथवा आपल्या सर्वांच्या निर्मिकाने मजा पाहण्यासाठी आपण मानवांस दर्शन घेण्यास जर बोलवले तर आपल्या या पृथ्वीवर अनेक क्षणिक सार्वभौम राज्य झाले, त्यांचे तेज तर काय, परंतु अनंत सूर्याचे तेज एके ठिकाणी केल्याने त्या आपल्या महापवित्र दैदिप्यमान व तेजोमय निर्मिकाच्या तेजापुढे आपल्याच्याने उभे राहून त्याचे दर्शन घेववेल काय? आपण कितीही केले तरी सर्व कामांत अपुरते, पंगू, ज्ञानहीन व सर्व दुर्गुणात निपुण असून आपला घटकेचा भरवसा नाही. याच सवलाचार होऊन त्या आपल्या दयानिध निर्माण करत्यास आपण उपभता येऊनच अनन्य भावे शरण जाऊन मोठ्या नम्रतेने साष्टांग प्रणिपात करूया. यशवंताचा प्रश्न. अति दुर्घट तपश्चर्या केल्यामुळे कित्येक तपस्वी लोकांस निर्माणकर्त्याने दर्शने दिली म्हणून काही लोकांच्या ग्रंथात असे लेख सापडतात. त्याविषयी तुमचे काय म्हणणे आहे? ज्योतिरावांचे उत्तर. कल्पित विष्णूच्या नाभिकमळातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवास निर्माणकर्त्याने जर दिले नाही तर मानव प्राण्यांची काय व्यथा? कारण जगामध्ये काही धूर्त लोकांना अशा प्रकारच्या कल्पित कादंबऱ्या रचून मूढ जनावरांस आपले वजन पाडता आले, परंतु हल्लीच्या सत्ययुगात त्यांचे कल्पित ब्रह्म कित्येक लोकांस कळू लागले आहे. प्रकरण 4. पूजा. बळवंतराव हरी साखळकरांचा प्रश्न. आता आपल्या निर्माणकर्त्यावर पुष्पे चढवून त्याची पूजा आपण मानवांनी कोणत्या तऱ्हेने करावी? ज्योतिरावांचे उत्तर. या अफाट पोकळीतील अनंत सूर्यमंडळासह त्यांच्या ग्रहोपांगांसहित पृथ्वीवरील पुष्पे वगैरे सर्व सुवासिक पदार्थ जर निर्माणकर्त्याने दयादृष्टीने आपल्या मानवांच्या उपभोगासाठी उत्पन्न केले आहेत तर त्यांपैकी कोणता पदार्थ उलटा निर्मिकावर वाहून आपण त्याची पूजा करावी? एकंदर सर्व पदार्थ निर्मिकाने जर उत्पन्न केले आहेत तर आपल्याजवळ आपले स्वतःचे काय आहे ते निर्मिकावर वाहून त्याची पूजा करावी? बळवंतरावांचा प्रश्न. तर मग आता आपण या पुष्पांचा काय उपयोग करावा? ज्योतिरावांचे उत्तर. स्वपरिश्रमाने आपल्या कुटुंबाचे पोषण करून रात्रंदिवस जगाच्या कल्याणासाठी झटणारे म्हणजे अज्ञानी मानव बांधवांस अपमतलबी व स्वकार्य साधू लोकांच्या जाळांतून मुक्त करणारे अशा सत्पुरुषांस फुलांच्या माळा करून नित्य ईश्वराच्या नावाने अर्पण कराव्यात, म्हणजे पुष्पांचे सार्थक झाले. प्रकरण 5. नामस्मरण. बळवंतराव साखळकरांचा प्रश्न. निर्माणकर्त्याचे वारंवार पोकळ नामस्मरण केल्याने त्यास संतोष होईल काय? ज्योतिरावांचे उत्तर. आपण घरी असता मी आपल्या घरी तुमच्या नावाने एखाद्या धातूच्या अथवा दगडाच्या मूर्तीवर पुष्पे वाहून तुमचे नामस्मरण केल्यास तुम्हास त्यापासून काही खरा फायदा होईल काय? त्याप्रमाणे एका माता पित्या सुमारे 10 मुले झाली, पण त्या उभयतांनी परिश्रम करून आपल्या वृद्धाकाळ होत तोपर्यंत त्यांचे पालन पोषण केले व ती आता उभयांता वृद्ध होऊन पंगू झाल्यावर त्यांपैकी थोरल्या मुलाने त्यांच्या पालन पोषणाकरता काहीही खटपट न करता माझी माता, माझा पिता असे पोकळ नामस्मरण करू लागल्यास मात्या पित्यासही त्याच्या भावंडास उपवासाने मरावे लागले की नाही बरे? परंतु दुसऱ्या मुलाने माता पित्याचे नामस्मरण न करिता मोठ्या कळ कष्टांनी श्रम घेऊन आपल्या माता पित्यांचे व धाकट्या भावंडांचे पालन पोषण केल्यास त्याचे आई वडील व बहीण भावंडे सुखी होऊन आनंदी आनंद पावतील नाही का? यावरून केवळ माता पित्याचे पोकळ नामस्मरण करणारा मुलगा किंवा अति मेहनत करून स्वकष्टाने त्यांचे भावंडांचे पोषण करणारा सर्वांस आवडेल ना? तद्वत आपल्या परिश्रमाने उदरनिर्वाह न करिता अथवा जगाच्या हितासाठी न झटता केवळ आपले पोट जाळल्या प्रित्यर्थ बहुरुपयाचे ढोंग बैराग्याचे सोंग घेऊन केवळ आपले पोट जाळण्या प्रित्यर्थ
सर्व काळ भांग पिऊन तिच्या अंमलात अज्ञानी भोळ्या जनांचे नामस्मरण करीतात ते निश्चय करून विचारवान पुरुषांच्या उपहासास पात्र होतात. बळवंतरावांचा प्रश्न, तर मग निर्मिकाचे नाव सुद्धा आपण मानवांनी घेऊ नये काय? ज्योतिरावांचे उत्तर, आपण मानवांनी कृतज्ञतापूर्वक व मनपूर्वक निर्मिकाचे नाव सुद्धा घेऊ नये, म्हणून सिद्ध करणारा अधम व कृतज्ञ म्हटले पाहिजे. बळवंतरावांचा प्रश्न, तर मग मानवाने कृतज्ञतापूर्वक निर्मिकाचे नाव कसे व कोणत्या वेळी घ्यावे याविषयी विस्ताराने स्पष्टीकरण कराल तर फार उत्तम होणार आहे. ज्योतिरावांचे उत्तर, जो आपणास निर्माण करून सतत आपले पालनपोषण करीत असतो व काळजी वाहतो, त्याचा नावाचा घोष धर्मविषाने कोल्ह्यासारखा नानाविध युक्त्या लढवून कोणत्या तरी मार्गाने अज्ञानाच्या हातावर तुरी देऊन स्वकुटुंबाचा निर्भयपणे निर्वाह करणाऱ्या धूर्त भट्ट मानवाने मौल्यवान नखरेदार पितांबर नेसवून रजस्वला स्त्रीसारखे सोवळे होऊन सुगंधी पदार्थांच्या योगाने घमघमाट ज्या ठिकाणी सुटला आहे, अशा पूजेच्या खोळीत नकट्या गुन्हेगारासारखे आपले नकटे नाके मुठीत धरून बगळ्यासारखे एकचित होऊन दिवा भितासारखे गच्च डोळे झाकून मोठ्या धार्मिकपणाचा आव घालून त्यांचे नावाची घोष जरी केला तर आपल्या सर्वांच्या परमन्याची निर्मिकास या अट्टल धूर्त बहुरूपी गारुड्याचे नामस्मरण पाहून अत्यंत संताप होणार नाही काय? यात्सव निर्मिकाचे नावाचे सदा सर्व काळ भय बाळगून त्याच्या नावाची आठवण मनी दृढ धरून त्याने निर्माण केलेल्या एकंदर सर्व मानवांबरोबर छक्के पंजे न करिता सरळ सात्विक आचरण केल्याने निर्मिकाच्या पवित्र नावाकास सन्मान दिल्यासारखे होईल. परंतु केवळ निर्मिकाच्या नावाचा सतत व्यर्थ नामघोष करून त्याचे मस्तक फिरवल्याने त्यास निसंशय संतोष होणार नाही. सारांश, आपल्याकरिता निर्मिकाने निर्माण केलेल्या वस्तूंचा त्याच्या नावाने काही धर्मसंबित कल्पित चक्केपंजे उत्पन्न केल्याशिवाय आपल्या सर्वांच्या श्रमाप्रमाणे उपभोग घेण्याची सुरुवात केल्याबरोबर एकंदर सर्व जगांतील मानव प्राण्यात कोणत्याही तऱ्हेचे निरर्थक कलह उत्पन्न होणार नाहीत व आपण सर्व बहीण भावंडांसारखे वागू लागल्याबरोबर एकंदर सर्व मानव प्राणी सुखी होऊन साक्षात निर्मिकाचा अंमल बसवून त्याचे राज्य होणार आहे. प्रकरण 6. नैवेद्य अथवा अन्नदान. यशवंतरावांचा प्रश्न, आपण निर्विकास नैवेद्य दाखवून त्यास कसे तृप्त करावे? ज्योतिरावांचे उत्तर, एकंदर सर्व पोकळीतील अनंत सूर्यमंडळासह त्यांच्या ग्रहोपांगासहित पृथ्वीवरील सर्व प्रकारचे पदार्थ मानवाच्या निर्वाहाकरिता जर निर्माणकर्त्याने आपल्या स्वेच्छेने उत्पन्न केले आहेत तर त्यांपैकी आम्ही कोणत्या पदार्थाचा उलट नैवेद्य त्यास अर्पण करावा? यशवंताचा प्रश्न, तर यावरून निर्मिकास संतुष्ट करण्यासाठी पदार्थाचा आम्ही काय व कसा उपयोग करावा? ज्योतिरावांचे उत्तर, एकंदर आपल्या कुटुंबाचे स्वकष्टाने पाळनपोषण करून ज्या सत्पुरुषांनी जगाच्या कल्याणासाठी आपले सर्व आयुष्य खर्ची घातल्यामुळे त्यांस यदा कदाचित वृद्धापकाळी विपत्ती आली अथवा ते काही संकटात पडले तर त्यांस अथवा जगातील पंगू लोकांस अथवा पोरक्या मुलास निर्मिकाच्या नावाने स्वकषत्त शून्य मदत करावी, म्हणजे त्यास नैवेद्य अर्पण केल्याचे श्रेय होईल. यशवंताचा प्रश्न, यावरून तुमच्या मते आळशी म्हणून निरुपयोगी भट्ट भिक्षुकांस सहस्र भोजने व दक्षिणा देऊ नये काय? ज्योतिरावांचे उत्तर, तसे नव्हे. कोणताही प्रकारचा भेदभाव न करिता एकंदर सर्व मानवांपैकी जो कोणी आपल्या कुटुंबाचे पोषण करून जगाच्या कल्याणासाठी सतत रात्रंदिवस झटत आहे, तो आर्यभट्ट भिक्षुक असो अथवा अमेरिकेतील इंडियन असो अथवा ज्याला तुम्ही नीच मानिता असा एखादा मृतप असो, तो मात्र अन्नदान घेण्यास पात्र आहे आणि तशालाच अन्नदान केल्याने निर्मिकास अर्पले जाणार आहे. कारण एकंदर सर्व मानवी प्राण्यांचा निर्माण करता साक्षात तोच आहे. प्रकरण 7. अनुष्ठान. बळवंतरावांचा प्रश्न, अनुष्ठानांपासून अथवा जप करण्यापासून निर्मिकास काही संतोष होईल काय? ज्योतिरावांचे उत्तर, नाही. कारण हे सर्व अज्ञानरूप अंधकारात बुडालेल्या बांधवांस बहुरूपी धूर्त ठकांचे लुटून खाण्याचे कृत्रिमी सोंग आहे. बळवंतरावांचा प्रश्न, तर मग अनुष्ठान घालून जपतप कसे करावे? ज्योतिरावांचे उत्तर, निर्मिकाने एकंदर सर्व पदार्थ उत्पन्न केले आहेत.
त्यांपैकी प्रत्येक पदार्थाचा कोणत्या कोणत्या ठिकाणी कसा कसा उपयोग करावा याविषयी रात्रंदिवस खटपट धरून ध्यानस्थ होऊन त्याविषयी विचार करत बसल्याने निर्मिकाची अगाध शक्ती, अगाध चातुर्य व अगाध लीला होणार आहे. प्रकरण 8. स्वर्ग. मनाजी बोलूजी मगरांचा प्रश्न. एकंदर जगातील सर्व अज्ञानी लोक स्वर्ग आहे म्हणून म्हणतात व त्या स्वर्गामध्ये पुण्यवान मनुष्यास यावत्कल अद्यानंद सुख मिळते, तसेच पातकी मनुष्यास त्याच्या पातकाप्रमाणे नरकात यावत्काल नाना प्रकारच्या यातना भोगाव्या लागतात. याविषयी तुमचे मत काय आहे? ज्योतिरावांचे उत्तर. अतिप्राचीन काळी म्हणजे ज्यावेळेस जिकडे तिकडे सुधारणूक हा पदार्थ काय आहे हे ज्यांना माहीत नव्हते, अशा लोकांनी स्वर्ग हा कोणी एक पशुपक्ष्यादिकांस भेडसवण्यासाठी माळ्याच्या जित्रापांतील हाडाला शिंदूर लावून थेट बाहुल्यासारखा बागुल बुवा अथवा उजगावणे करून ठेवला होता. पुढे कित्येक कामात काले करून सुधारणा होत गेल्या, परंतु स्वर्गाविषयी कोणीच विचार करून त्याचा खरा थांग लाविला नाही. मनाजींचा प्रश्न. यावरून स्वर्ग नाही म्हणून तुम्हाला वाटते काय? ज्योतिरावांचे उत्तर. यात काय संशय? कारण एकंदर सर्व धर्म पुस्तकात स्वर्ग आहे म्हणून लिहितात, परंतु या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एक तरी गृहस्थात स्वतः स्वर्ग पाहिला म्हणून सांगता येईल काय? त्याचप्रमाणे कल्पित पुराण शब्दांच्या अर्थाकडे लक्ष न देऊन, पौराणिक कथेवर विश्वास न ठेवता एखादा मनुष्य स्वर्ग पाहण्यास गेला व तो परत आला, अशी कधीतरी गोष्ट घडून आली आहे काय? व अशा प्रकारचा मनुष्य तरी एखाद्या भूभागावर सापडेल काय? प्रकरण 9. स्त्री आणि पुरुष. बळवंतरावांचा प्रश्न. निर्मिकाने या आपल्या पृथ्वीवर जलस्तर, स्थलचर व खेचर अशा प्रकारच्या जीवांच्या 3 जाती निर्माण केल्या आहेत. त्यांपैकी सर्वात श्रेष्ठ कोण आहे? ज्योतिरावांचे उत्तर. यांपैकी सर्व प्राणीमात्रात मानवपानी श्रेष्ठ केले आहेत व त्यामध्ये स्त्री आणि पुरुष असे 2 भेद आहेत. बळवंतरावांचा प्रश्न. या उभयता स्त्री पुरुषांमध्ये जयास्ती श्रेष्ठ कोण आहे? ज्योतिरावांचे उत्तर. याचे कारण निर्मिकाने निर्माण केलेला चमत्कारिक माहे उत्पन्न करणाऱ्या भवसागरात तरंगून मजा मारणारे क्षणिक उभयता मानव प्राणी आहेत. यातून स्वभावे करून स्त्रीची जात भिडस्त असल्यामुळे ती प्रथम एका पुरुषास सलगी करण्यास सवड देते आणि ती सलगी हा कामार्थी धूर्त पुरुष इतकी वाढवितो की अखेरीस स्त्री स्वतः होऊन त्यास आपला मदतगार वाटेकरी सखा करते आणि तीच सृष्टी नियमांस अनुसरून आपल्यातील सर्व मुलीचे तर काय, परंतु आर्यभटांतील नादब्रंद ब्रह्मचारी शंकराचार्यांच्या तोलाच्या मुलाचे सुद्धा आपल्या उदरी काकू केल्याशिवाय निमुटपणे 9 मास रात्रंदिवस सतत ओझे वागविते. तीच आपल्या सर्वांस जन्म देणारी होय. आपले मलमूत्रादी काढून आपल्या सर्वांचे लालन व पालन करून आपल्या सर्वांचा परामर्श करणारी होय. आपण सर्व लंगू लाचार असता सदा सर्व काळ आपली काळजी वाहते व तिनेच आपल्या सर्वांस चालावयास बोलावयास शिकवले. यावरून एकंदर अबालवृद्धात जगप्रसिद्ध मन पडली आहे की सर्वांचे उपकार फिटतील, परंतु आपल्या जन्मदात्या मातोश्रीचे उपकार फिटणार नाहीत. यास्तव निसंशय पुरुषांपेक्षा स्त्री माझ्या मते श्रेष्ठ आहे. बळवंतरावांचा प्रश्न. याशिवाय स्त्रियांमध्ये विशेष काय आहे? ज्योतिरावांचे उत्तर. सदरच्या कारणाशिवाय स्त्री आपल्या बहीण भावंडास आवडणारी असल्या कारणाने ती त्यांच्या निरक्षर बुद्धीने पाठराखेपणा करीते. याशिवाय स्त्री घरात असल्याखेरीज घर शोभत नाही, हे आपण जाणतच असाल. याविषयी म्हण अशी आहे की न गृहम गृहमित्या रुगृहिणी गृहमुच्यते. बळवंतरावांचा प्रश्न. स्त्रिया पुरुषांवर जास्ती प्रीती करतात, याला काय प्रमाण? ज्योतिरावांचा प्रतिप्रश्न. एखाद्या स्त्रीचा नवरा ज्यावेळेस मृत होतो त्यावेळेस ती फार दुःखसागरात बुडून तिला फार संकटे सोसावी लागतात. मरेतोपर्यंत सारा काळ वैधव्यात काढावा लागतो. इतकेच नव्हे तर पूर्वी कित्येक सती देखील जात असत, परंतु पुरुषाला तिच्याविषयी दुःख होऊन तो कधी सता गेलेला ऐकला आहे काय? तो लागेल तितकी लग्ने करू शकतो, तशी स्त्रियांची स्थिती नाही. बळवंतरावांचा प्रश्न. स्त्रियांवर पुरुष कमी प्रीती करतात, याला काय प्रमाण? ज्योतिरावांचे उत्तर.
घरांमध्ये महापतिव्रता स्त्री असता अत्यंत लोभी पुरुष तिच्या उरावर दुसऱ्या लग्नाच्या 2-2, 3-3 बायका करीतात. त्याचप्रमाणे एकंदर सर्व स्त्रिया एका पुरुषासोबत लग्न लावल्यानंतर त्याच्या घरी नांदत असता दुसऱ्या एखाद्या गृहस्थाबरोबर लग्न लावून त्याचेच घरी त्यास आपल्या पतीचा सवता करून नांदत नाहीत. बळवंतरावांचा प्रश्न. अशी तऱ्हेचे पुरुषांमध्ये अन्याय कशामुळे घडून येतात? ज्योतिरावांचे उत्तर. स्त्रियांची जात फार अबला असल्यामुळे या लोभी व धाडसी पुरुषांनी मोठी कावीबाजी करून कोणत्याही कामामध्ये स्त्री जातीची संमती घेतल्याशिवाय एकंदर सर्व पुरुषांनी आपलेच घोडे पुढे दामटले. त्यांस मानवी हक्क समजू देऊ नये या इराद्याने त्यांस विद्या शिकविण्यास प्रतिबंध केला. यामुळे एकंदर सर्व स्त्रियांवर अशा तऱ्हेचा जुलमी प्रसंग येऊन गुदरला. बळवंतरावांचा प्रश्न. स्त्रियांची जात अबला ती कशावरून? ज्योतिरावांचे उत्तर. आपण सर्वांचे स्त्री रात्रंदिवस 9 महिने उदरी ओझे वागवीत असता तिला कोणत्याच लोभी पुरुषासारखे छक्केपंजे करून धाडसपणा करता येत नाही. यावरूनच स्त्रीला अबला असे म्हणतात. बळवंतरावांचा प्रश्न. असे करण्याचा परिणाम काय होतो? ज्योतिरावांचे उत्तर. यावरून एकंदर सर्व जगात प्रथम पुरुषांच्या अत्यंत लोभामुळे द्वेष, कृत्रिम वगैरे नाना प्रकारचे दुर्गुण उत्पन्न होऊन सर्व प्रकारची पातके उदयास आली. बळवंतरावांचा प्रश्न. तर मग एकंदर सर्व जगांतील मानव प्राण्यांस आपल्या पाप पुण्याचा झाडा द्यावा लागत नाही काय? ज्योतिरावांचा प्रश्न. एकंदर सर्व जगांतील मानव प्राणी आपल्या पापपुण्यासह इहलोकीचे प्रत्यक्ष झाडा देऊन आपल्या पुढील वाटणाऱ्या सर्व संतती रूप वृक्षांस पाणी घालितात आणि मारून टाकतात. अशा प्रकारे त्यांच्यावर किंवा त्यांच्या संततीवर त्या पापाचा किंवा पुण्याचा परिणाम होतो. यावरून ईश्वराने परलोक हा प्रत्यक्ष इहलोकीच निर्माण केला आहे. बळवंतरावांचा प्रश्न. तर याविषयी कृपा करून आपण काही पुरुषांच्या अत्यंत लोभाविषयी उदाहरणे दिल्यास माझी व इतर सज्जन लोकांची खात्री होईल. ज्योतिरावांचे उत्तर. कित्येक व्यसनी पुरुष स्त्रीशी प्रतारणा करून जास्ती सुखी होण्याकरिता लोभाने तिच्या उरावर 2-2, 3-3 लग्नाच्या बायका करीतात आणि त्यांसमोर रात्रंदिवस आपल्या मनत कामना तृप्त करण्याचे छंदात पडतात. यामुळे पहिल्या स्त्रीच्या मनात हेवा उत्पन्न होऊन ती त्यांचा मनापासून द्वेष करू लागते. यास्तव प्रथम कुटुंबामध्ये कलह होण्याचा पुरुषाचा लोभच मूळ कारण आहे. याविषयी कित्येक व्यसनी पुरुष स्वस्त्रीशी दगेबाजी करून जास्ती सुखी होण्याकरिता लोभाने तिच्या उरावर अनेक लग्नाच्या बायका करीतात आणि त्याचप्रमाणे रात्रंदिवस आपल्या मनकामना तृप्त करण्याचे नादात पडल्यामुळे पुरुषांमध्ये नाना प्रकारचे घाणेरडे रोग निर्माण होऊन ते एकंदर सर्व जगात पसरले आहेत. त्याचप्रमाणे कितीएक व्यसनी पुरुष मदोन्मत्त होऊन रजस्वला असलेल्या स्त्रियांबरोबर आपल्या मनकामना तृप्त करीतात. त्यामुळेच या उभयता स्त्री पुरुषास महाव्याधी उद्भवतात. इतकेच नव्हे परंतु त्याच्या संतती सुद्धा तोच महारोग काही काळापर्यंत वास केल्याशिवाय राहत नाही. बळवंतरावांचा प्रश्न. आपण पूर्वी म्हणालात की एकंदर सर्व स्त्रियांस मानवी हक्क समजू देऊ नये या इराद्याने लोभी पुरुषांनी त्यास विद्या शिकविण्याचा प्रतिबंध केला. त्यामुळे स्त्रियांवर अनेक जुलमी प्रसंग येऊन गुदरले. त्यांपैकी नमुन्याकरिता एखादे उदाहरण द्याल तर बरे होईल. ज्योतिरावांचे उत्तर. 60-70 वर्षांच्या जर्जर झालेल्या बोथऱ्या खल्लड जरठांनी आर्यभटांनी पूर्वी लग्न लावलेल्या स्त्रिया मरताच त्यांनी लावण्यवती अशा अज्ञानी मुलीबरोबर पुनः बंध करून त्या अबलांचे तारुण्यात माती कालवितात. परंतु बालपणी वैधव्य आलेल्या अज्ञानी मुलीने मात्र पुन्हा द्वितीय संबंध करू नये म्हणून कडेकोट प्रतिबंध करून प्रचारात आणला आहे व याचे परिणाम खाली लिहिल्याप्रमाणे. पतिव्रतेचा पोकळाव घालणारे अतिनिर्लज्ज आर्य आपल्यातील अबला व पंगू भावजया व सुना तारुण्याच्या भंगात आल्याबरोबर त्यांचा रात्रंदिवस पाठलाग इतका करीतात की त्यांची सहजच आडमार्गी पावले पडतात. असे झाले म्हणजे त्यांस अब्रूकरिता नाईलाज होऊन गर्भपात करून बाळहत्या कराव्या लागतात. यावरून धूर्त आर्यभट्ट जातीमध्ये किती गर्भपात व बाळहत्या होत असतील याविषयी तुमच्याने खास अनुमान करून सांगवेल काय? बळवंतरावांचे उत्तर. या अवौर पापाचे अनुमान करून माझ्याच्याने सांगवणार नाही. परंतु ही पक्षपाती वहिवाट आर्य लोकांनी आज पावेतो आपल्या जातीमध्ये कशी चालू ठेवली? कारण ही नेहमी चालू ठेवल्याने धूर्त आर्यभट जातीचा आपोआप निर्वंश होऊन लयात जाईल. यास्तव ही दुष्ट चाल त्या आपल्यातून का काढून टाकीत नाहीत? ज्योतिरावांचे उत्तर. याचे कारण
स्त्री जातीस नीच मानण्याचा त्यांचा प्रघात पडल्यामुळे व त्यांस अनेक धूर्त व कावेबाज ऋषींनी केलेल्या संहिता, स्मृत्या वगैरे बळकट आधार मिळाल्यामुळे त्यांनी आज पावेतो ही दुष्ट चाल चालू ठेवली आहे. यास्तव तुम्ही विचार करा की आर्य ब्राह्मणांनी ही दुष्ट चाल प्रचारात आणल्यामुळे भोळसर अज्ञानी कुळवाडी, सोनार वगैरे जातींतील लोकांनी त्यांचा कित्ता घेतल्यामुळे ते भटांप्रमाणेच आपल्या सुनाबाळांस त्याच प्रकारच्या संकटात पाडतात. या अन्यायावरून आपण सर्वांच्या परमन्यासी व दयामूर्ती निर्माण करताच त्यांच्या अघोर दुष्ट आचरणाचा संताप येत नसेल काय? बळवंतरावांचा प्रश्न. आर्य भट ब्राह्मणांच्या सुनाबाळांनी अशा तऱ्हेचे गर्भपात व बाळहत्या करून आर्यांचा निर्वंश होऊ नये म्हणून त्यांच्या पवित्र मानलेल्या वेदांत कोणत्याच ठिकाणी याविषयी विधिनिषेध केला नाही काय? ज्योतिरावांचे उत्तर. आर्यांच्या पवित्र वेदांमध्ये स्त्रियांचा पुरुषांबरोबर द्वितीय संबंध घडू नये असे कोठे लिहिलेले मुळीच आढळत नाही. यास्तव गर्भपात व बाळहत्येविषयी त्यांच्यामध्ये विधी निषेध कोठून असणार? परंतु वेदांच्या कारकिर्दीत एका आर्याचा बंधू मेल्याबरोबर तो आपल्या भावजाईस पुनर्विवाहासंबंधी काहीच विधी न करिता त्याजला संतान होण्याच्या निमित्ताने त्याचबरोबर आपल्या स्वस्तीसारखी मजा मारीत नसे. यावरून आर्यांच्या धूर्त भट ब्राह्मणांसारखे त्यांच्यात गर्भपात व बाळहत्या होत नसतील असे अनुमान करता येईल.